नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय दूरसंचार क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारी कंपनी रिलायन्स जिओ आता शेअर बाजारामध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली. जिओच्या बहुप्रतीक्षित IPOच्या पार्श्वभूमीवरती कंपनीची आर्थिक कामगिरी, ग्राहकांची संख्या आणि महसुलाचे आकडे समोर आले असून गुंतवणूकदारांचं याकडे बारीक लक्ष आहे. कंपनीनं आर्थिक आघाडीवरती चमकदार कामगिरी केली असली तरी दूरसंचार क्षेत्रातील एक महत्त्वाचा निकष मानल्या जाणाऱ्या ARPU बाबत बाजारामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. तर मग गुंतवणूकदारांनी या IPOमध्ये कोणतेही पैसे गुंतवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे ग्राहक संख्या 52 कोटींच्या पुढे आहे, परंतु यानंतरची पुढची आव्हानं काय असतील. तर आर्थिक वर्ष 2026 मधील आकडेवारीनुसार जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या तब्बल 52 कोटी 44 लाखांवरती पोहोचली आहे. भारतासारख्या आवाढव्य बाजारपेठेत कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी हा एक विक्रमी टप्पा आहे. कंपनीचे 5G वापरकर्ते आणि एअर फायबर ग्राहकांची संख्या देखील झपाट्यानं वाढते. मात्र एवढा मोठा ग्राहक वर्ग गाठल्यानंतर आता नवीन ग्राहक जोडण्याचा वेग भविष्यामध्ये कायम राहणार का, हा विश्लेषकांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे महसुलामध्ये 14.6% जोरदार वाढ पाहायला मिळाली. जिओचा महसूल, त्याचा जो आलेख आहे तो सातत्यानं आपल्याला उंचावताना दिसतोय. कंपनीनं 1,47,000 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये महसुलामध्ये 14.6% घवघवीत वाढ झालेली आहे. जिओ आता एका टेलिकॉम ऑपरेटरच राहिलेला नाही, तर क्लाउड सेवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल इकोसिस्टमच्या बळावरती एक टेक कंपनी म्हणून उदयास येत असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ARPU वाढला आहे, मात्र यामध्ये एअरटेलची आघाडी अजूनही कायम आहे. दूरसंचार कंपन्यांचं मूल्यमापन करण्यासाठी ARPU म्हणजेच ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजर हा अत्यंत महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. जिओचा प्रतिग्राहक सरासरी महसूल वाढून 214 वरती पोहोचला आहे. मात्र दुसरीकडे मुख्य प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या भारतीय एअरटेलचा ARPU अजूनही जिओपेक्षा जास्त आहे. जिओनं जरी स्वस्त प्लॅन्सच्या जोरावरती बाजारावरती ताबा मिळवला असला तरी आगामी काळामध्ये नफा वाढवण्यासाठी त्यांना ARPU आणखीन सुधारावा लागणार आहे. आता चौथा मुद्दा आहे तो म्हणजेच 50% अधिक EBITDA मार्जिन. ऑपरेशनल कामगिरीच्या बाबतीत जिओनं आपला दबदबा कायम ठेवला आहे. कंपनीचं EBITDA मार्जिन हे 50% जास्त राहिले, जे कंपनीची मजबूत कार्यक्षमता आणि खर्च नियंत्रणात असल्याचे संकेत देतं. परंतु काही बाजार विश्लेषकांच्या मते भागधारकांना मिळणाऱ्या निव्वळ परताव्याच्या बाबतीत कंपनीला तिच्या क्षमतांचा संपूर्णपणे वापर करणं अजूनही बाकी आहे. आता पुढचा आणि पाचवा मोठा जो मुद्दा आहे तो म्हणजेच IPOमधून उभारलेल्या निधीचा वापर कुठे आणि कसा होणार. कारण प्राथमिक अंदाजानुसार या मेगा IPOद्वारे उभारण्यात येणाऱ्या निधीचा मोठा हिस्सा कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी आणि भविष्यातील कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरला जाईल. यामुळे रिलायन्स जिओचा ताळेबंद म्हणजेच बॅलन्स शीट जास्त मजबूत होण्यास मदत होणार असून व्याजाचा खर्च कमी झाल्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये थेट वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जिओचा मेगा IPO येतोय. परंतु जर तुम्ही जिओच्या IPOमध्ये पैसे गुंतवू इच्छित असाल तर या महत्त्वाच्या 5 गोष्टी आणि हे मुद्दे तुम्ही नक्कीच विचारात घ्यायला हवेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.